अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। मला जी स्त्री दिसायची ती पार्वतीच होती. तुझी तिला भेटण्याची इच्छा तरी पूर्ण झाली. हो, आणि पुढे काय करावं याचा मार्गही सापडला मला. का काय करणार आहेस? ते तुम्हाला ठाऊक आहे. ह्याचा अर्थ असा की अजूनही तू बानूला जेजुरी बाहेर काढण्याच्या विचारात आहेस. हो, आणि तुम्हाला माझं ऐकावं लागेल. नाही माळसा, मी तिला असं नाही सोडून देऊ शकत. माझा तिच्याशी विवाह झाला आहे. माझ्याशी तुमचा विवाह झाला आहे. विवाहात तुम्ही मला वचन दिले आहे, आणि माझ्या सुखासाठी तुम्हाला हे करावंच लागेल. माळसा, मला वाटलं पार्वतीची भेट झाल्यावर तुझा विचार करण्यामध्ये बदल झाला असेल, पण नाही. तू आहे तशीच आहेस. तुला बदल नको आहे. पण माळसा, जर तू अशीच राहिलीस तर बानू तुझ्या पुढे पुढे जात राहील आणि स्वतःचे स्वरूप समजून घेण्यामध्ये यशस्वी होईल. तुम्हाला हेच हवं आहे बहुतेक. माळसा, तू अशीच वागणार आहेस का? आणि तसं असेल तर होय, तिला तिच्या भक्तीचे फळ मिळेल, कारण ती तुझा अव्हेर नाही करत. ती कोण माझा अभ्यार करणारी? मी आधी इथे आले आहे. माझी फसवणूक झाली आहे. माझ्याशी प्रतारणा झाली आहे. तिने काहीच नाही गमावलं. तिला हे दुःख नाही कळणार. हे दुःख काय असतं ह्या माणसाला विचारा. माळसा, हा हट्ट सोडून दे, कारण त्याचा त्रास तुलाच होईल. नाही, एक ना एक दिवस तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. माळसा, तू स्वतःवर संकट ओढून घेत आहेस. चालेल मला. आता मला कशाची पर्वा नाही. मला काय करायचं आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे.
खूप काही नाही मागत आहे मी. खूप साधं सोपं आहे ते. विचार करा. माझ्याशी तुमचा विवाह झाला आहे. विवाहात तुम्ही मला वचन दिले आहे आणि माझ्या सुखासाठी तुम्हाला हे करावंच लागेल. मी आधी इथे आले आहे. माझी फसवणूक झाली आहे. हे दुःख काय असतं या माणसाला विचारा. म्हाळसा, तुझी आणि पार्वतीची झालेली भेट ही एक अद्भुत घटना होती. ह्या भेटीनंतर आपण कोण आहोत, आपले मूळ स्वरूप काय आहे, बानू गतजन्मी कोण होती, तिचा आणि तुझा काय ऋणानुबंध आहे, हे प्रश्न तुला अस्वस्थ करतील असं मला वाटलं होतं. पण तसं घडलं नाही. त्यापेक्षाही बानूला तिचे जेजुरीतले स्थान न मिळवून देण्यासाठी तुझ्या मनात विचार घर करू लागले आहेत. हे देखील ह्या मनुष्य जन्माचे भोग आहेत. म्हाळसा, यातून तुझी देखील सुटका नाही हे मला कळतं आहे. पण तुझ्या मनात जे काही आहे ते मी पूर्ण करू शकत नाही. देवा, राजवाड्यामध्ये आख्यानाची तयारी सुरू आहे बघा. समदिजण येऊ लागले. ती गणोबा दिसत नाही कुठे. तुम्ही बोलवलं आहे, सांगू का जी गणोबाला? नको. प्रधानजी आणि लक्ष्मी देवींना माझा निरोप द्या. जी देवा. त्यांना सांगा की मी त्यांना तात्काळ इथे बोलवलं आहे. वय देवा. आता प्रधानजी आणि लक्ष्मी देवींशी ह्या विषयावर बोलणं आवश्यक आहे. आबा, आता तूच समजावून सांगा आजाला. मी किती बी सांगितलं तरी माझं ऐका नसती हो. अरे मला कशाला कोणी समजवायला होवं, हा? मला काय कळत नाही वय. अरे तसं ना, वस्तीवरची 4 माणसं संघ घेऊन गेला असतात तर बरं नसतं झालं वय. अरे वय र, समज कळतंय आम्हाला. पर कधी एकदा जेजुरीला जातोय ना असं झालंय बघ मला. अरे तर माझी बानू एकलीच आहे. हा, असू द्या, असू. येतो आबा. बर. निघालाच हे कळलं आणि लागलीच निघालो. रंगा, तू बी जाणार आहेस वय खरंच? तसंच राहावं म्हणतोय. देवाची सेवा करायला मिळेल, त्यांचा आशीर्वाद मिळेल. अजून काय पाहिजे आहे का नाही? अरे आबा, मी बी चालली आहे. 4 दिवस गेलते ना, मन भरलं नाही माझं, म्हणून यांच्या संगती निघाले. अरे आख्यान बी चालू आहे नवत. आता 4 गोष्टी कानावर चांगल्या पडलेल्या बऱ्या असतात नाही का? आणि बानूला बी बरं वाटलं बघ. ऐक नीट समज म्हणजे झालं. असू द्या चला आता. अंधार पडायच्यात पोचायला हवं तर. वय वय आबा, येतो बर का? सांभाळून जाव. आजा, थांब जरा. हिचं काय? भाकर बांधली हाय, वाटत मंदी 2 घास खाऊन घे. तू बानू संग नाहीस याचा म्या कधी विचारच केला नव्हता बघ.
काळजी घे पोरी. हं? बानूला सांग मी या सांगावा धाडन. वय. ए आजा, अरे बाबा निघायचं का आता? वय, वय. चल चला चला चला. गणबा तुम्ही आणि आज हात कसं काही येणं केलं? बंडोबाला कामाला धाडला होता, अजून आला नाही म्हणून हुडकत हुडकत हात आलो बघा. हाय का हात? नाही बंडोबा नाही हाय हात. बर येतो मी. बानाई, एक विचारायचं होतं. विचारा की. तुमचं बाण पावनं चंदनपुरीहून आलेलं दिसत नाहीत, केव्हा येणार आहेत? हे दिवाळी नंतर नाही येतो म्हणले होते, पण अजून बी आलं नाहीत बघा. नाही म्हणलं एकल्याच आहे ती. हात वाड्यावर आल्यापासून तुमच्या सांगती कोणी ना कोणीतरी आहेच बघा. त्या म्हणजे असायच्या, तुम्हाला काय हवं नको त्याच बघायच्या. नाही कोणीच नाही म्हणून विचारलं बघा. वय या खेपेला म्हणजे नाही येणार, तिचं लगीन ठरलं आहे बघा. होय का? चांगलं झालं बघा. बरं बानाई, तुम्हाला काय हवं असल नसल ते सांगायची. वाड्यावर 2 सेवक धाडू का? नाही नाही गणबा, मला काही लागलं तर सांगल म्या. आणि बाई येतोच आहे, तो बी असल हत. बर येतो मी. गडावर आख्यानाची तयारी करायची आहे. ओम एहि सूर्यदेव, ओम आदित्याय नमः, ओम नमो भास्कराय नमः. प्रणाम देवी. हे सूर्यदेव, मला तुम्हाला माझ्या बाबतीत घडत असलेल्या दैवी घटनांबद्दल सांगायचे आहे. कदाचित तुम्हाला त्याबद्दल ठाऊक असेल. होय देवी, तुमची आणि पार्वती देवीची भेट झाली हे मला ठाऊक आहे. ही खरोखरीच एक दैवी घटना आहे. मला सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या हातात आता एक एक गोष्टी लागत चालल्या आहेत याचे मला समाधान आहे. आणि मला जे प्राप्त करायचे आहे त्यासाठी ही महत्वाची घटना आहे असं मला वाटतं. होय, पण देवी, मी आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण कोणताही निर्णय घेताना त्याचा सर्वतोपरी विचार करूनच घ्यावा. तुम्ही मागे देखील मला हे सांगितले होते, याचे मला स्मरण आहे. मी नक्कीच त्याचा विचार करेन. आज्ञा असावी. हे काय, तू अजून इथेच? आज आख्यानाला जायचं नाही वाटतं? जायचं तर आहे, पण त्याआधी मला नारद मुनींशी बोलायचे आहे. त्यांना भेटायचे आहे. मुनीवर? पण ते काही अजून गडावर आलेले दिसत नाहीत. गडावर त्यांचे आगमन झाले आहे लतिका. आख्यानाआधी मला नारद मुनींना भेटायचे आहे. त्यांना काहीतरी विचारायचे आहे. काय विचारायचंय तुला? तुला ते लवकरच कळेल लतिका, सगळ्यांनाच कळेल. पण त्याआधी मुनिवरांना माझा निरोप दे की मी त्यांना भेटायला बोलवले आहे. हा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे. हो.
देवा, तुम्ही तात्काळ भेटायचा निरोप पाठवलात? आता आख्यानासाठी सर्वजण गडावर येऊ लागले आहेत, परंतु तुम्ही चिंतित दिसता आहात. होय, कारण वेळच तशी आहे. काय झालं आहे देवा? प्रधानजी, लक्ष्मी देवी, अखेर म्हाळसेची आणि पार्वतीची भेट घडली. पण ह्या भेटीमध्ये म्हाळसेला आपण स्वतःलाच भेटतो आहोत ह्याची मात्र जाणीव नव्हती. ती भेट घडल्यावर म्हाळसेला सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही निराळे विचार मनात येतील असं मला वाटलं होतं. पण तसं घडण्याऐवजी अजूनही बानूला जेजुरीत स्थान न मिळावं हाच विचार म्हाळसेच्या डोक्यात घोळतो आहे. परंतु हे शक्य नाही. तेच मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण काही केलं ती माझे म्हणणे ऐकत नाही. असं असेल तर अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली आहे देवा. आणि ह्यासाठीच मी तुम्हाला तात्काळ इथे बोलवणं पाठवलं. आता ह्यातून मार्ग कसा काढावा हे विचारायचं होतं. श्री म्हाळसा देवींचं मन काही करून वळवावं लागेल, हा एकच मार्ग आहे. आणि हे कार्य अशा व्यक्तीला करावं लागेल ज्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास असेल. म्हणजेच नारद मुनी. कर्पूर कांती धवलाय जटाधराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. म्हाळसा देवींचा त्यांच्यावर विश्वास आहे. परंतु नारद मुनी हे कार्य करतील? हो, नाहीतर हे कार्य कोण करणार? हे कार्य साधं नाही. मागे सारीपाटाच्या डावासाठी त्यांच्यामुळेच म्हाळसा देवींनी होकार दिला होता. होय, पण ते जेव्हा म्हाळसेला कळलं तेव्हा नारद मुनींना म्हाळसेच्या क्रोधाला सामोरं जावं लागलं होतं. सारीपाटाच्या डावाची मूळ कल्पना तुमचीच का? होय. आता शिक्षेसाठी तयार व्हा. नारद मुनींना हीच शिक्षा आहे की त्यांनी हा गड सोडून जायचे नाही. मुनिवर, प्रणाम मुनिवर. शुभम भवतु. आपल्यासाठी म्हाळसाचा निरोप घेऊन आले आहे. श्री म्हाळसा देवींचा निरोप, आणि तोही माझ्यासाठी? आपण आख्यानासाठी गडावर आले आहात हे तिला समजले आहे. आख्यानाला जाण्यापूर्वी तुमची भेट व्हावी म्हणून तिने तुम्हाला भेटायला बोलवले आहे. नारायण नारायण. काही विशेष प्रयोजन तर नाही ना? क्षमा असावी मुनिवर, तिला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. आता ते काय ते मला ठाऊक नाही. मी केवळ माझे कार्य करते आहे. येते. नारायण नारायण. श्री म्हाळसा देवींना नक्कीच काहीतरी महत्वाचे सांगायचे असणार, त्याशिवाय ते अशा तडकाफडकी भेटायला बोलवणार नाही. त्यांच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगानंतर काही प्रश्न तर त्यांच्या मनात नसतील ना? आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्यांनी मला बोलवलं नसेल ना? आणि मला ते अजूनही आठवतंय. त्यामुळे नारद मुनी म्हाळसेला समजवण्याचा प्रयत्न करतील असं मला नाही वाटत. परंतु लक्ष्मी देवी म्हणाल्या त्याप्रमाणे त्यांच्या खेरीज हे कार्य दुसरं कोणीही करू शकणार नाही देवा.
त्यांना ह्यात हस्तक्षेप हा करावाच लागेल, कारण बाणाई ही नारद मुनींची शिष्या देखील आहे. मला असं वाटतं की आपण त्यांच्यावर हे दायित्व सोपवावं. ह्यातून काय मार्ग निघू शकेल ह्यावर आपण विचार करूच, परंतु नारद मुनींना त्यांच्यावर एक दायित्व येणार आहे ह्याची कल्पना तरी द्यावी. प्रधानजी, नारद मुनींना भेटण्यास बोलवावे लागेल. देवा, गडावर आज आख्यान आहे, म्हणजेच नारद मुनींचं गडावर आगमन झालं आहे. आणि आख्यानाला जाण्याआधी ते आपली भेट घेतल्याशिवाय जाणार नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे ते इथेच येत असावेत.